तर काल हा होमवर्क दिला होता मी, सोडवल्या सगळ्यांना? तर काय उत्तर आले त्याचे चेक केल्या का? कोण होमवर्क नाही केला? 1 2 काऊन नव्हती आली? तुम्ही काऊन नाही केले बेटा? आठवण विसरली असा व्हायला नाही पाहिजे. इथून जाता बरोबर आपला काम काय पाहिजे? त्याला फिरता कर त्या फॅनला, त्या साईडची. हे आपलं काम का पाहिजे? घरी जाता बरोबर इकडं करणं थोडंसं असा. तो तिकडं कोणी हवा देऊन राहिला यार का तुम्ही बी? आपलं काम का पाहिजे घरी जाता बरोबर? आज काय शिकवला बरोबर, आणि त्यानंतर काही होमवर्क आहे का, हा पाहिजे की नाही पाहिजे? मी 1-2 गलत्या माफ करतो, त्याच्यानंतर मग पनिशमेंट सुरू होते. समजलं का? ज्यांनी नाही केला होता ते आज करतील आणि उद्या चेक करून देईन. ठीक आहे? मी आज घरी जाऊन होमवर्क करा, आवाला कालचा. आजचा जो देईन तो वेगळा. असा नालायकांना तुमच्या पायी लेट होते मग मला. चला, तर काल आपण पूर्ण पाहिला होता नियम. तर आपण काय पाहत आहोत? स्कॉलरशिपमधून आपण शिकत आहोत ना. तर त्याच्यातला पहिला चॅप्टर आपला चालू आहे. ठीक आहे? ही पुस्तक घेऊन घ्यायची आहे तुम्हाला, मराठी मीडियमवाल्यांना, सेमी इंग्लिशवाल्यांना. 2026ची किंवा 2025ची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा. ठीक आहे? 5वी. इथला आपण गणित पोर्शन पाहत आहोत, जो नवोदयसाठी पण कामात येणार आहे आपल्याला. लक्षात आहे का? नवोदयमध्ये पण हाच गणित आहे. ओके? तर पहिल्या चॅप्टरचा आपला बराच काही झाला होता. त्याच्यातला आता आपण पाहणार आहोत काय? स्वाध्याय. काय पाहणार आहोत? तर बघा, स्वाध्याय क्रमांक 1.1 सोडवायचा कसा आहे आपल्याला ते लक्षात घ्या. दिसत आहे प्रश्न? नमुना प्रश्नातला बघा पहिले. तुम्हीच सांगायचं आहे तुम्हाला सोडवायचा कसा आहे ते. ठीक आहे? काय म्हणते? 24 या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हाचे रोमन संख्याचिन्हात लेखन कसे कराल? 24ला कसं लिहू म्हणते आपण. ठीक आहे? तर चला, तो तिजारे सांगल. चला सांगा तिजारे. पहिले काय करायचं म्हटलं मी, आपली पद्धत काय आहे, याला बेसिक सिम्बॉलमध्ये तोडून घ्यायचं बरोबर. म्हणजेच 20 + 4 हो की नाही? मग 20 साठी काय लिहितो आपण, आणि त्याच्या उजव्या बाजूला प्लसमध्ये लिहिलेला आहे 4. तर 4 साठी सिम्बॉल काय आहे? कळलं? प्लसमध्ये आहे तर उजव्या बाजूला, मायनसमध्ये तोडला असता तर डाव्या बाजूला. अरे कळलं का? देन दुसरा LXX VII. याला पुढीलपैकी कोणत्या बेरजेचे उत्तर एवढे येईल म्हणते. पण याच्या पहिले उत्तर किती आहे ते आपल्याला काढावं लागेल. आणि खाली वेगवेगळे आपल्याला काय दिलेले आहेत? ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे? तर यांची बेरीज किती, याच्या एवढी येईल का म्हणते, या प्रश्ना एवढी. ठीक आहे?
तर हे तिन्ही ऑप्शन मी लिहून घेतो. हां, तर याची पहिले ॲन्सर काय येते, याच्या ॲन्सर काय येते आंतरराष्ट्रीयमध्ये सांगा. हा किती लिहिलेला आहे. तर कसं ओळखायचं म्हटलं मी. सगळ्यात पहिले काय करायचा, मोठावाला. सगळ्यात पहिले मोठावाला ओळखायचा. तर याच्यामधून मोठावाला कोणता आहे सगळ्यात, यल. म्हणजे किती आहे हा, 50 प्लस मग हे किती लिहिलेले आहेत, एक्स एक्स 2 वेळा लिहिलेले आहेत, म्हणजेच किती 20. मग हे किती आहेत 8. तर किती झाले हे टोटल 70, बरोबर. तर कोणाची बेरीज 78 येणार आहे ते आपल्याला या ऑप्शनमधून काय करायचं होतं, चेक करायचं होतं, बरोबर. हां, तर मग सांगा आता याची बेरीज किती येईल. हा किती लिहिलेला आहे, तर XL म्हणते, XL. तर इथून मोठा कोण आहे, आणि यलच्या डाव्या बाजूला एक्स लिहिलेला आहे, म्हणजे प्लस कराल की मायनस कराल. तर यलची व्हॅल्यू किती 50, आणि 50 मधून मायनस काय करायचं आहे, हा एक झाला, प्लस हा किती लिहिलेला आहे, हा मोठा कोण आहे इथं 10, एक्स मोठा आहे ना. आणि हे इकडचे किती किती झाले टोटल 18, बरोबर. हां, तर मग किती आली बघा याची उत्तर, 40 प्लस ते किती झाले हे 58 आहे का याच्याबरोबर. तर हा ऑप्शन काय झाला आपला रॉंग. समजलं, असं सोडवा लागते बरं. तुम्ही डायरेक्ट उत्तर माराल का, एक एक सोडवून पाहावं लागते, कळलं. हां, कौशिक काय नाव आहे, हां हां अभिषेक. चला सांगा हा किती लिहिलेला आहे मग, 50च्या बाजूला एक्स म्हणजे आताच पाहिला आपण 40. हा 40 होता ना, तर हा बी 40 राहील. आणि हे किती, अरे हे किती चांगल्यानं मोज, 30. तर किती झाले टोटल 70. आहे का याच्या एवढा, देन याला मोजा. आता बसा तुम्ही सांगा, सेलोकर तू कोणस, हां रागोर, ते सांग हे किती लिहिलेले आहेत. इथं मोठा कोण आहे पहिले ओळख, यल म्हणजे किती, यल म्हणजे किती 50, आणि 50च्या राईट साईडला एक्स लिहिलेला आहे, म्हणजे प्लस कराल की मायनस कराल, हां म्हणजे किती झाले हे 60. ओके 60 प्लस हे किती 8, 60 प्लस 8 किती झाले, मग 68 आहे का हा, मग चेक करा चौथा. हां सांग गलबले, इथून मोठा कोण आहे, हां 50 आणि हे 20 किती झाले 70, प्लस हे किती होत 8 किती झाले 78 झाले, म्हणजे करेक्ट आहे, म्हणजे करेक्ट आहे. समजलं का कसं सोडवावं लागते, तर या प्रकारे करावं लागते. डायरेक्ट उत्तर मारण्याचा प्रयत्न करायचा. देन बघा आता स्वाध्याय, प्रश्न वाचायचा. बघा सोडवायचं कसं, तर सर्वप्रथम काय करावं लागते, प्रश्न वाचावं लागते. सर्वप्रथम काय करावं लागते, आपल्या कॉपीमध्ये प्रश्न लिहिण्याची गरज, पुस्तकात प्रश्न राहू द्यायचा, स्वाध्यायचं नाव लिहायचा, स्वाध्याय 1.1 उत्तर क्रमांक 1. मग डायरेक्ट उत्तर माराल का ऑप्शन मधला, त्याला अगोदर काय करावं लागते, सोडवा लागते. समजलं का, सरळ बसा, सरळ बसा सगळे. चला लक्ष द्या आता इकडे. काय म्हणते प्रश्न, दिसते सगळ्यांना प्रश्न. 500 या संख्येला रोमन चिन्हात कसे लिहिले जाते. आता 500 साठी डायरेक्ट सिम्बॉल आपल्याला माहित आहे, माहित आहे की नाही. तर 500 ला आपण कसं लिहू, काय लिहितो 500 साठी डायरेक्ट
तर तुम्हाला सांगितलं बेसिक सिम्बॉल काय करून टाकायचे आहेत, तुम्हाला पाठांतर. बेसिक सिम्बॉल पाठांतर करायला सांगितले की नाही सांगितले? कोणासाठी काय आहे चला एक वेळा रिवाइज करा. 1 साठी काय आहे? हा 1 साठी. त्यानंतर याला काय म्हणतो? मग पहिले काय आहे ते? यल साठी. मग सी साठी. मग डी साठी. मग यम साठी. हे बेसिक सिम्बॉल तुम्हाला काय करायचे आहेत? सांगितले होते. तर मग बघा डायरेक्ट डी साठी काय भेटला आपल्याला? अरे भेटला की नाही भेटला? तर मग माहीत पाहिजेत की नाही आपल्याला? हां. देन सेकंड प्रश्न काय म्हणते? 55 ही संख्या रोमन चिन्हात कशी लिहा? तर 55 आहे. लक्ष द्या आता पुन्हा सांगत आहो. जेव्हा पण इंटरनॅशनलमधून रोमनमध्ये लिहायचं आहे तर पहिले त्यांना या बेसिक सिम्बॉलमध्ये काय करायचं? तोडायचं प्लस किंवा मायनस करून. समजलं का? तर या 55ला कसा तोडू शकतो मी? 50 प्लस 5 बोलायचं आहे तुम्हाला माझ्यासोबत. 50 प्लस 5. हां तर 50 प्लस 5. आता प्लस मध्ये लिहिला. हां तर मग 50 साठी सिम्बॉल काय आहे बघा? यल. आणि हा प्लस मध्ये आहे म्हणून राईट साईडला लिहीन की लेफ्ट साईडला लिहीन? मग 5 साठी सिम्बॉल काय आहे बघा? आला असता हा काय झाला असता आपला? चला तिसरा बघा. CCXIX ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? बघा आता आपल्याला रोमन मध्ये दिलेला आहे. मी काल तुम्हाला त्याचीच प्रॅक्टिस करून घेतली होती म्हणजे होमवर्क दिला होता त्याच्यावरच आधारित. बरोबर? हां तर सर्वप्रथम जेव्हा आपल्याला इकडे लक्ष द्या सगळे जे काल अबसेंट होते, रोमनमधून इंटरनॅशनलमध्ये जायचं आहे, अंकात जायचं आहे, चेंज करायचं आहे ना. तर सर्वप्रथम रोमनमधला मोठा सिम्बॉल कोणता आहे तो ओळखा. ठीक आहे. मोठावाला कोण आहे याच्यामध्ये? सी. मोठावाला कोण आहे? आणि त्याच्या राईट साईडला पुन्हा सी म्हणजे हा किती लिहिलेला आहे? 200. तर हे झाले 200. आणि या 200च्या राईट साईडला हे लिहिलेले आहेत. हा काय आहे? म्हणजे प्लस. आणि बघा हा छोटा सिम्बॉल आला आणि त्याच्या राईट साईडला पुन्हा हा आला म्हणजे या मोठ्या सिम्बॉलच्या लेफ्ट साईडला काय लिहिलेला आहे? छोटा सिम्बॉल लिहिलेला आहे. तर जेव्हा पण मोठ्या सिम्बॉलच्या लेफ्ट साईडला छोटा सिम्बॉल येईल तर तो आपण काय करत असतो? मायनस. म्हणजे हा किती लिहिलेला आहे? हा 10 आणि -1 म्हणजेच किती? म्हणजे किती लिहिलेला आहे बेटा हा? समजलं का? समजलं का? ओके. मग चौथा प्रश्न काय म्हणते बघा? XIV प्लस C मायनस XX I प्लस VII इज इक्वल टू किती? बरोबर असा प्रश्न आहे. आता त्याच्यामध्ये प्लस पण आहे मायनस पण आहे. तर कोणी पोरं प्लस पहिले करतात, कोणी पोरं मायनस पहिले करतात. इंटू असतात मग इंटूच करून टाकला असता, पण तसं असते का? हा नाही. बघा इथं एका नियमनं आपल्याला सॉल्व करायला लागते. तो नियम म्हणजे कोणता आहे? बोर्डमास. कोणता नियम आहे? बोर्डमास. बोर्डमास काय म्हणते? सर्वात अगोदर काय सोडवायचा? ब्रॅकेट. काय सोडवायचा? नंतर ऑफ, नंतर 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 बरोबर. पण इथं फक्त प्लस आणि मायनस दिसत आहेत म्हणजे पहिले ॲडिशन नंतर सबस्ट्रॅक्शन आपल्याला सोडवायचा. मराठीमध्ये याला काय म्हणतो? कंचे. क म्हणजे कंस, च म्हणजे चा, भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे
बे म्हणजे आणि व म्हणजे समजलं का? हां, तर या नियमानं सोडवा लागते. पण बाकीचे आहेत का आता इथं? फक्त कोण दिसत आहे? बेरीज आहे ना, बरोबर. तर पहिले बेरीज करून घेतो. तर यांना सोडवासाठी आता बघा, डायरेक्ट रोमन चिन्हांच्या आपण प्लस मायनस करू शकत नाही. जसं अंकांच्या करू शकतो ना. शेंडे लक्ष दे. जसं अंकांच्या आपण एका खाली एक मांडून बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो, तसं रोमन चिन्हांच्या करू शकत. तर त्यासाठी पहिले आपल्याला त्यांना रोमनमधून इंटरनॅशनल नंबरमध्ये काय करावं लागल? रूपांतरित करावा लागल, कन्वर्ट करावा लागल. चल सांग बेटा मग. ते भोरजा रे का आडनाव आहे? हां, चल सांग बेटा. हा किती लिहिलेला आहे? सगळ्यात पहिले मोठा सिम्बॉल पकड. कोण आहे? एक्स. एक्स म्हणजे किती? 10. आणि हे किती लिहिलेले आहेत बघ? 5च्या बाजूला लेफ्ट साईडला 1 आहे म्हणजे 4. तर किती झाले टोटल? हे 6 आहेत का? 6 कोणाला बघा, आपण हे शिकलो नाही का? हा 1 2 3 आणि 4 साठी काय होता? आणि 6 साठी काय होता? हे तुम्हाला बेसिक पाठांतर करायला म्हटलं ना. मग किती लिहिलेला आहे सांगा आता? हा 4. तर हे 10 आणि 4 किती झाले? 14. हे सी म्हणजे किती? तू सांग. सी म्हणजे आता ज्याच्या पहिले पाहिला ना आपण. कुठं गेला रे? मग हे पाठांतर कोण करेल? तर काढून ठेवा आपल्या पेजवर सिम्बॉल. कुठं लिहिल्या काल तो पेज काढून ठेवा. तिथून पाहून सांगा. लिहिली का तुला बरोबर? काल जे काल अब्सेंट होते त्यांनी कॉपी कंप्लीट करायची रे. हां, जागा सोडून द्यायची आता. हां हां, सी म्हणजे 100. मायनस हा किती लिहिलेला आहे सांग? चल गे लवकर. हां, तू सांग बेटा किती लिहिलेला आहे? हा 21. हे बघा, एक्स आणि एक्स 20 आणि 1 प्लस हे किती आहेत? हे किती आहेत? 7. ठीक आहे, समजलं. तर आता पहिले प्लस करून घ्या. किती झाले? 114 झाले. आता तुम्ही काय करता? यांची पहिले प्लस करून घेता आणि त्याच्यानंतर काय करता? यामधून मायनस करता, बरोबर. पण तसा नका करू. बघा, हा मायनस आहे, हा प्लस आहे. तर मायनस प्लसचे नियम आपल्याला माहीत पाहिजेत, बरोबर. तर ते समोरच्या चॅप्टरमध्ये मी शिकवणारच आहो. पण लक्ष द्या, एक प्लस एक मायनस असेल तर कोणती क्रिया करावी लागते? एक मायनस एक प्लस असेल तरी पण कोणती क्रिया करायची? दोन्ही मायनस असतील तर कोणती क्रिया करायची? आणि दोन्ही प्लस असतील तर हे काय आहे? क्रिया. काय आहे हे? आणि क्रिया झाल्यानंतर चिन्ह कोणत्या द्यायच्या? मोठ्या संख्येच्या. चिन्ह हमेशा कोणाचा? म्हणजे उत्तरासमोर चिन्ह कोणाचा राहील? मोठ्या संख्येच्या. उत्तरासमोर चिन्ह कोणाचा राहील? लक्षात राहील का? मी समोरच्या चॅप्टरमध्ये हे शिकवणारच आहे तुम्हाला अजून. पण आता अजून सांगून दिले तुम्हाला. ठीक आहे? अरे ठीक आहे का? हां, काय म्हटलं मी? एक प्लस असेल संख्या बघा, जशी आता ही एक मायनस आहे एक प्लस आहे. एक मायनस एक
कोणती क्रिया करायची? मायनस. तर 21 मधून 7 गेले, मायनस करा, किती राहिले? 14. पण या 14च्या समोर चिन्ह कोणाच्या देईन? हमेशा मोठ्या संख्येच्या. चिन्ह कोणाच्या? तर मग या 2 पैकी मोठी संख्या कोणती आहे बेटा? 21 आहे. आणि 21च्या समोर चिन्ह कोणाचा आहे? कोणाचा आहे? तर याच्या पण समोर चिन्ह कोणाचा राहील? लक्षात आली का गोष्ट की नाही आली? ओके. मग आता किती वाचले? 114 मधून 14 गेले, 100. आता त्यालाच आपण रोमन मध्ये काय म्हणतो? तर बघा, एक तर सी उत्तर असेल, नाहीतर काय उत्तर असेल? 100. काय आहे उत्तर? 100 आहे. अगर रोमन मध्ये असता तर 100च्या ठिकाणी काय राहिला असता? सी. कळलं? अरे कळलं का? त्यानंतर बघा, पाचवा प्रश्न काय म्हणते? 47 मायनस 10 या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्यात लिहा. पहिले वजाबाकी करून घ्या. किती वाचले? 37. म्हणजेच किती? ओके. आता या 37ला आपल्याला कशामध्ये लिहायचं आहे? रोमन. बरोबर. तर या 37ला मी काय लिहू शकतो? 30 प्लस. मग 30 साठी सिम्बॉल मी बनवू शकतो का? कसा? 3 वेळा x. 10 10. हां. आणि हा प्लस मध्ये आहे म्हणजे राईट साईडला येईल याचा पण सिम्बॉल. 7 साठी काय सिम्बॉल येईल सांग शेंडे? VII. बरोबर. बनला सिम्बॉल. बघा कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? पाचव्याच्या पहिलाच आहे की नाही? तर हा झाला आपला आन्सर. त्यानंतर 400 ही संख्या रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीत कशी लिहाल? 400. तर मला सांगा, 300 साठी आपण काय लिहिलो असतो? 100 साठी काय लिहितो? तर 200 साठी, 300 साठी 3 वेळा सी. आता 400 साठी 4 वेळा सी लिहिणार आहो का? कारण कोणताच सिम्बॉल आपण 3 पेक्षा जास्त रिपीट करू शकतो का? बरोबर. तर मग आपण 400 साठी काय लिहू? तर 400 ला मी मांडणी कशी करू शकतो बघा? 500 मायनस 100. 500 मायनस. अरे करू शकतो की नाही? हो की नाही? 500 साठी सिम्बॉल माहीत आहे आणि 100 साठी पण. बरोबर. पण बघा आता 500 साठी सिम्बॉल काय आहे? डी. काय आहे? आणि मायनस आहे. काय आहे? 100 साठी सिम्बॉल काय आहे? सी. मायनस असल्यामुळे डाव्या बाजूला लिहाल की उजव्या बाजूला? म्हणजे काय आला असता? हा काय झाला असता आपला? देन 7वा नंबर. पुढील पैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती? तर पहिली वाली बरोबर आहे का? चेक करा. 4 साठी IV लिहिलेला आहे. हो बरोबर आहे. दुसरी चेक करा. 6 साठी काय लिहिलेलं आहे? VI. बरोबर आहे का? तिसरी 15 साठी काय लिहिलेली आहे बघा? VV. बरोबर आहे का? आपण V ला 3 वेळा रिपीट करू शकतो का? कोणाला करू शकतो? मी सांगितलं होतं बघा, फक्त I, X आणि C यांनाच आपण किती वेळा? 3 वेळा रिपीट करून लिहू. लक्षात आली गोष्ट?
की नाही आली? तर हा काय आहे? चुकीचा. त्यानंतर चौथा काय लिहिलेला आहे बघा, 25 साठी लिहिलेला आहे त्यांनी एक्स एक्स व्ही. बरोबर आहे? ओके. देन आठवा प्रश्न बघा काय म्हणत आहे, एक्स सी व्ही आय ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? तर मग काय करावं लागेल? सर्वप्रथम मोठावाला वडका लागेल, कुमकुम. सांग, या सिम्बॉलपैकी सगळ्यात मोठा कोणता आहे? सी. काय आहे? तर सी साठी आपण काय लिहिला? आता सीच्या डाव्या बाजूला काय आहे? डाव्या बाजूला एक्स आहे, 10 आहे, तर तो प्लसमध्ये लिहू की मायनसमध्ये लिहू? तुम्ही कुमकुम वाका. हां, मायनस किती? 10. ओके. मग हे राईट साईडला लिहिलेले आहेत म्हणजे प्लस. किती लिहिलेले आहेत राईट साईडला? हे किती होत? 6. किती होत? 6. म्हणजे किती झाला बघा? 100 मायनस 10 म्हणजे 90 आणि 6 किती झाले? आहे का बघा? मग आहे. हां, बसा. भावी हां, सांग हे किती लिहिलेले आहेत? हे खाली हे किती आहेत? एक्स 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 म्हणजे किती झाले? हां, 30 आणि हे किती आहेत टोटल बघा? हे एक साथ 11 आहेत का? लेफ्ट साईडला लिहिला आहे तर मायनस, राईट साईडला असता तर हां किती आहेत? तुम्ही उद्या 100 पर्यंत रोमन सिम्बॉल बनवून आणाल पूर्ण. कितीपर्यंत? उद्याचा होमवर्क काय आहे? आणि चीटिंग करून कोणी बनवून आणणार नाही. मी इथं बनवायला मी कोणत्या पण नंबरसाठी 1 ते 100 वाल्यांसाठी. हां, स्वतः बनवायचे. तुम्ही आजकाल बहुत शॉर्टकट मारता, शॉर्टकट चालणार. स्वतः बनवायचे आहे. कसे बनवतात तर सांगितलं ना की नाही सांगितलं? 11 साठी बनवायचे आहे तर एक्स आणि 1, 12 साठी, 13 साठी, 14 साठी काय राहिला असता? 15 साठी काय राहिला असता? बरोबर. तसंच 21 साठी तर पहिले काय लिहायला लागेल आपल्याला? 20 आणि 1. अरे समजलं? तर 100 पर्यंत उद्या सिम्बॉल बनलेले दिसले पाहिजेत. हां, हे किती आहेत? 9 आहेत. हे किती आहेत? आता हे टोटल किती झाले? खोकल लवकर. 30 प्लस हे किती लिहिलेले आहेत? 8. मग बेरीज कर आता किती झाली? बेरीज कशी करायची सांगितलं? बोटं काढायचे. पहिले शून्यवाली संख्या बनवा. या 39च्या जवळ शून्यवाली संख्या कोणती आहे? ते बनवण्यासाठी 1 ची गरज आहे. याच्या जवळून 1 मायनस करा, इकडे टाका. 40 झाले. इथं किती राहिले? 40 आणि 7. शून्यवाल्या संख्येसोबत जोडणं इझी आहे. बेसिकमध्ये शिकल्या ना बे तुम्ही? मग तर 47 बरोबर. मग लास्ट प्रश्न आहे. लास्ट आहे का की त्याच्यानंतर आहे अजून? दुसरी एक्सरसाइज आहे. हां बघा, 71 ही संख्या रोमन चिन्हात कशी लिहाल? प्रश्न आहे. हां, तर याला आपल्याजवळ जे सिम्बॉल आहेत त्या सिम्बॉलमध्ये तोडून. अरे तोडून का? 70 साठी सिम्बॉल आहे का आपल्याजवळ? नाही. तर 70 ला कसं तोडू शकतो आपण? हा 70 प्लस 1 झाला. तर 70 ला काय लिहू शकतो आपण? 50 प्लस
मग 50 साठी सिम्बॉल सांगा बेटा. 20 साठी सिम्बॉल आणि 1 साठी. हा बनला तुमच्या कशाच्या 71चा सिम्बॉल. समजलं? कळलं? तर या प्रकारे आपल्याला एक्सरसाइज सोडवावी लागते. हां, समजलं का? तर बघूया आता नेक्स्ट एक्सरसाइज. तर बघा सेकंड एक्सरसाइज काय आहे. पहिला प्रश्न स्वाध्याय 1.2. बघा मी याच्यावरच आधारित तुम्हाला होमवर्क देणार आहे बरं मग नंतर, म्हणून लक्ष द्या प्रत्येक प्रश्न मी कसा सोडवत आहे. ठीक आहे, चला बघा काय म्हणते. L X V D C आणि M या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा. उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे काय बेटा? मोठ्यापासून. चढता क्रम म्हटलं नसतं तर लहानपासून. अरे बरोबर. हां, तर उतरता क्रम लिहायचा आहे. चल सांग शेंडे, सगळ्यात पहिले मोठा कोण आहे? यम. त्याच्यानंतर आला असता डी. त्याच्यानंतर सी. गुड. त्याच्यानंतर यल. त्याच्यानंतर एक्स आणि त्याच्यानंतर व्ही. गुड. बघा हा आहे 1000, हा आहे 50 आहे की नाही? तर आला की नाही उतरता क्रम? बघा आला. बस सिंपल होता. ह्याच्यावर सिंपलचा प्रश्न राहील, आपल्याला सोडवता आलं पाहिजे. देन सेकंड काय म्हणते? व्ही आय मायनस आय व्ही इज इक्वल टू किती? मग सांग बेटा. हा व्ही आय म्हणजे किती आहे? 6 आणि आय व्ही म्हणजे 4. तर किती झाला असता? 2 आला असता. आता तिथे बघा 2 साठी सिम्बॉल काय आहे? डबल आय आहे. ओके. देन तिसरा बसा. सरळ रूप द्या म्हणते. तर M/D इंटू. हो ना? बघा इकडे लक्ष द्या. आता सगळे आपण यम आणि रोमनमध्ये सोडवू शकतो का याला? नाही. पहिले काय करावं लागल? अंकात रूपांतर करावं लागल. काय आडनाव आहे? ईश्वरकर. चल सांग. यम म्हणजे किती? 1000. वर किती लिहिले? 1000. भागीला. हा काय आहे? भागीला. हां. डी म्हणजे 500 इंटू 100. ओके. लक्ष द्या. आता याला सोडवायचं कसं? जेव्हा आपण फ्रॅक्शन येईल आणि त्याच्या इंटूमध्ये संख्या येईल, तर पहिले या फ्रॅक्शनच्या खालची संख्या म्हणजे डिनॉमिनेटर याच्यासोबत कटते का तर पाहायचा. कटना म्हणजे काय आहे? बेसिकमध्ये शिकल्या काटपीट. कसोट्या लावून पाहायच्या. काही किती संख्यानं कटते का तर पाहायचा, म्हणजे भागाकार होते का तर पाहायचा. ओके. आता 0 0 जर दिसतील वर खाली, तर वर खाली 0 0 कापू शकता किंवा तेड्यामध्ये पण कापू. 0 कापणे म्हणजे 10 भागाकार करणे. अरे समजलं का? तर बघा याच्या 0 आणि याच्या 0 आणि याच्या 0 आणि याच्या 0 कापलो. काय राहिला? 1000 भागिले 5. बरोबर. मग काटपीट शिकला आपण. हां, लक्ष द्या. आता काटपीट करणे म्हणजे दोन्ही संख्यांना कोणत्या तरी सारख्या संख्येनं भाग गेला पाहिजे. तर बघा हिला 5 भाग जाऊ शकते. 5ची कसोटी शिकला होता बेसिकमध्ये. काय म्हणते? 4 2 शेवटी 5 किंवा 0 असेल तर त्याला 5ने पूर्ण भाग जातो, है ना? तर काय आला असता? याला पण भाग गेला असता. म्हणजे 5 1 आणि 5 2 आणि हे 2 0 जसेच्या. म्हणजे किती आला? आणि याच्यासाठी सिम्बॉल काय आहे? डबल सी. तर बघा उत्तर असेल आहे. समजलं कसं काढलं तर? रूल लावावे
लागते ना. आपण समोर पदावली चॅप्टरमध्ये पुन्हा शिकणारच आहोत आपण. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कसं करतो, काटपीट कसं करतो. ठीक आहे. चलो देन काय म्हणते, आता घड्याळात 8:45 वाजले. 8:45 म्हणजे किती वाजून किती मिनटं. घड्याळ शिकला बेसिकमध्ये. हां सांगा. नाही, 8 वाजून 45 मिनिटे. पाचवा 8:45. 8:45 म्हणजेच किती, 8 वाजून, बरोबर की नाही. हां 10 मिनिटानंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल. तर 10 मिनिटानंतर म्हणजे प्लस याच्यामध्ये 10 मिनिट ॲड करा म्हणजे किती झाले असते, 55. 8 वाजून 55 झाले असते. आता रोमन घडी माहीत आहे का तुम्हाला. रोमन अंकांवाली घडी माहीत आहे का. हां इथं काय असते, 12, इथं 6, इथं 3, इथं अरे असते की नाही, इथं 1 2 3 4 डबल झाला का, 4 5 7 8 10 आणि बरोबर. लक्ष द्या आता. पण हे आकड्यांमध्ये लिहिलं आपण, बरोबर. रोमनमध्ये कसे लिहिलेले असतात बघा. इथं लिहिलेलं असते x आणि 2, बरोबर. इथं 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 यस इथं यस इथं आणि इथं, बरोबर. तर लक्ष द्या. इथं 0 मिनटं, 5 10 15 मिनटं होतात. इथं 30 मिनटं होतात. इथं 45 मिनिट होतात. 45 नी 10 55 म्हणजे 55 मिनिट इथं आले असते. म्हणजे मिनिट काटा कुठं गेला असता, अरे गेला असता, हा मिनिट काटा इथं आला असता. 8 वाजून 55 हा टायमिंग काढा ना. हा 8 कुठं आहे, हा लहान काटा इथं आला असता. आता इथं काऊन काढलो, 8 वर काऊन नाही काढलो. अरे 8 वाजून 55 मिनिट झाले तर हा काटा 9च्या जवळजवळ आला नसेल का. अरे आला नसेल का. हां म्हणून तो 8 वर काढलो का मी ना, समजलं. आणि मग जसा हा 12 वर जाईल तसा हा पूर्णपणे कोणावर येईल, 9 वर. तर आपला आन्सर काय आला असता, एक्स आहे. कुठं आहे बघा, दिसला. हां देन 6वा प्रश्न काय म्हणते, वाचा. या नंबर पासून कोणत्या नंबर पर्यंत, LX VI पर्यंत आसन क्रमांक आहेत. तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत. आसन म्हणजे सीट, म्हणजे खुर्च्या असतात ना, खुर्च्या. त्या खुर्च्यांवर नंबर लिहिलेला आहे म्हणे, पण कशामध्ये आहेत, रोमनमध्ये आहेत. तर टोटल किती खुर्च्या आहेत म्हणते. तर पहिले आपण आकडा काढून टाकू इथपासून इथपर्यंतचा, बरोबर. तर हा किती लिहिलेला आहे, किती लिहिलेला आहे 20 आणि हे 27. ना हा किती लिहिलेला आहे 50 60 आणि हे किती 66. अरे बरोबर. म्हणजे इथपासून इथपर्यंत आकडे आहेत. हां लक्ष द्या. आता सपोज मी म्हटलं 1 पासून 5 पर्यंत खुर्च्या आहेत, तर इथं खुर्च्या किती झाल्या,
2 3 4 5 बरोबर. सपोज मी म्हटलं या 4 पासून समोर 4 पासून 10 पर्यंत खुर्च्या आहेत, तर किती झाल्या असत्या बघा. 6 7 8 9 10. 4 पासून 10 पर्यंत किती खुर्च्या आल्या? किती आल्या? कसं आला बघा 6 कसे आले? तर या नंबरमधून म्हणजे 10 मधून हा नंबर काय केला आपण? काय आला बघा? 6 खुर्च्या आहेत की नाही? 1 2 आणि 1 7 आला. लक्ष द्या 6 नाही ना, तर त्याच्यामध्ये काय करावं लागेल? प्लस. म्हणजे टोटल खुर्च्या किती झाल्या? तुम्ही 6 सांगितल्या होत्या, इथं टोटल खुर्च्या किती आहेत? 7 आहेत. किती आहेत? 4 पासून 10 पर्यंत टोटल खुर्च्या किती आहेत? काहून 7 आल्या? तर त्याच्यामध्ये हा नंबर पण काय झालेला आहे? ॲड झालेला आहे. म्हणजे इन्क्लूड केला ना, याचा बी नंबर पकडला आणि याचा पण नंबर पकडला. जर आपण फक्त फरक काढला 10 - 4, 10 6 उत्तर येते. हा उत्तर आहे का आपला? तिथं नको बघा, हा नाही, हा बघा. याच्या उदाहरण बघा. सपोज मी म्हटलं एका लाईनीमध्ये 4 पासून 10 पर्यंत असे नंबरच्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत, तर टोटल किती खुर्च्या आहेत? तर तुम्ही काय केल्या असत्या? 10 - 4, तर उत्तर काय आला असता? पण तो उत्तर काय झाला असता? चूक. कारण खुर्च्या किती आहेत मोजा बरं? 4 5 6 किती झाल्या? 7. आता हा जवळचा नंबर होता म्हणून मोजला आपण. हा एवढा दूरचा नंबर काय एक एक मोजत राहाल का? तर मग टेक्निक काय सांगितलो मी ना? या नंबरमधून हा नंबर काय करायचा आणि जो उत्तर येईल त्याच्यामध्ये काय करायचा? प्लस. अरे समजला का? सरळ बस, सरळ बस. मेल्या आणि नको बसू. सरळ बसा. हा मी ना एक काय दिला तुम्हाला? उदाहरण. काय दिला? अरे उदाहरण दिला की बा 4 ते 10 खुर्च्या आहेत, तर किती खुर्च्या आहेत? 7. कसा आला? याच्यामधून हा मायनस प्लस 1. तर इथं पण काय करीन मी? टोटल खुर्च्या काय केलं असतं? कोण मायनस कोण? 66 मायनस करा. 16 तून 7 गेले, किती राहिले? आणि 5 मधून 2 गेले, प्लस 1 म्हणजे किती खुर्च्या असतील? हा राहील आपला. अरे समजलं बघा, आन्सर मध्ये आहे का 40? आहे. कळलं का कसा काढला? तर हां, तर हा उदाहरण आपल्याजवळ ठेवून द्या. आताच नाही बापा, बाकी आहेत ना. देन समोर कोणता झाला आता? 7वा बघा. काय म्हणते? पुढीलपैकी 8ची 3 पट दाखवणारी संख्या कोणती? 8ची 3 पट. 8ची 3 पट म्हणजे 8 गुणिला. अरे समजलं पक्का? अरे पक्का. दुप्पट म्हणलं नसतं तर 8 गुणिला. 8ची 4 पट म्हणलं नसतं तर 8 गुणिला. तर 8ची 3 पट म्हणते म्हणजे किती? तर 24 साठी काय सिम्बॉल आला असता? बरोबर. तर कुठं आहे बघा?
मग 8वा प्रश्न, रोमन चिन्ह संख्या चिन्हानुसार m-d आणि भागीला l म्हणजे किती? तर लक्ष द्या आता. m म्हणजे मायनस, डी म्हणजे आणि भागीला म्हणते तर त्याच्या खाली लिहू नको लिहू? भागीलाला मी खाली लिहू शकतो ना? अरे अपॉन मध्ये लिहू शकतो की नाही? यल म्हणजे आता पहिले भागाकार सोडवाल की पहिले बेरीज सोडवाल? पंचे भागू तर पहिले भागाकार येईल ना. काऊन अर्णव चुपचाप कम बसलायस? हां, तर 0 0 कटला आणि मग 5ने 50ला भाग द्यायचे आहे. तर 5च्या पाड्यात कोणत्या नंबरवर 50 येतात? 5 10 तर 1000 मायनस किती झाले? म्हणजेच किती? 990. अबे 1000 मधून 10 गेले, राहिले. तर त्याच्यासाठी सिम्बॉल आहे का बघा? आता इथं नाही आहे, डायरेक्टच आकडा आहे. पण मी म्हटलं 990 साठी मला सिम्बॉल पाहिजे. कोण सांगू शकते? चला हात वर करा. 990 साठी काय सिम्बॉल येईल? एवढ्याच लोकांना येते? चौधरी, CM म्हणजे किती झाला बेटा? 900. CM म्हणजे काय झाला? आणि 90 साठी काय येईल बेटा सांग? XC. शाबास. हा काय येईल? आणि आला असता नाही आला? 900 म्हणजे 1000 मायनस 100. तर बघा 1000च्या लेफ्ट साईडला C लिहिला आणि 90 म्हणजे 100 मायनस 10. तो एकटा पोरगा हो हो म्हणून राहिला, बाकीचे झोपले का रे? तुमची बॅच सायंकाळी ठेवू का? हां, दुपारी ठेवू भर तपणीमध्ये? मग सकाळी आहे तर मग अर्धे झोपीतच येता का बे? आंघोळ गिंघोळ करून येता का नाही? या मला नाही वाटत. तो एकटा पोरगा बोलून राहिला शार्दूल, बाकीचे हे करता. बैल भारती लमजे पागल. 9 प्लस IX मायनस IV. तर असं डायरेक्ट सोडवू शकतो का आपण? याला पहिले कसा लिहा लागेल? नंबरमध्ये लिहा लागेल, इंटरनॅशनल नंबर. चला सांगा. हां, हे किती होत? हे किती लिहिलेले आहेत? पूर्ण किती होत हे सांग. घरी जाऊन काल पाहिलीस? नियम वाचलीस का? मा पप्पा येईल घरी वाचवले. हां, 17. हे किती आहेत? प्लस 9. गुड. मायनस वे चांगल्यानं पाय 4 प्लस किती होय? 100. गुड. चमकवू का एक? आता सोडवायचं आहे याला बस. हां, तर 17 प्लस 9 किती झाले? आणि बघा 1 मायनस 1. तर सांगितलं होतं 1 मायनस 1 प्लस असेल तर क्रिया कोणती करायची? क्रिया कोणती करायची? मायनसची क्रिया करणे आहे या दोघांमध्ये. मायनसची क्रिया करणे या दोघांमध्ये. तर 100 मधून 4 मायनस करा. 96 म्हणजे 96. ओके. पण या 96च्या समोर चिन्ह कोणता द्याल? मोठ्या संख्येचा. शिकला की नाही? मग त्या एकट्याचाच आवाज कसा आला? प्लस मायनस चिन्ह
उत्तरासमोर चिन्ह कोणाच्या? मग मोठी संख्या या दोघांपैकी कोणती आहे? तर 100च्या समोरचा सिम्बॉल मग प्लस करून घ्या. आता 6 आणि 6 आचारला 1, 10 आणि 2 तर 100 किती होय? 122 ला आपण कसं लिहू? रोमन मध्ये नाही, डायरेक्ट अंकातच आहे बरोबर. पण कोण सांगेल? चला कोण सांगेल? 122 ला कसं लिहू? गुड, सेलोकर सांग बेटा. सी डबल एक्स. गुड. डबल आय. शाबास. आहे बरोबर. गुड. चलो नेक्स्ट. आता कोणता आहे? 10वा बरोबर. हा, काय लिहिलेलं आहे 10वा? एक्स 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 मायनस आय. किती सोपा आहे रे. सांग शिंगाडे, हे किती लिहिलेले आहेत? 31. आणि हे किती लिहिलेले आहेत? तर किती राहिला? आणि 30 ला आपण कसं सिम्बॉल दाखवतो? 30 साठी सिम्बॉल ट्रिपल एक्स. गुड. बस. हां, 2.5 लाख ही देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल? 2.5 लाख बघा, आपण बेसिक मध्ये शिकला पाव, हाफ म्हणजे अर्धा, पाव, अर्धा आणि पाऊण शिकला का? तर पाव म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीचे 4 हिस्से करून त्याच्यातला एक हिस्सा घेतला जातो. सपोज 100चा पावभाग किती? तर 100चे पहिले 4 भाग करा. 25 25 25. तर एक पाव म्हणजे किती झाले असते? 25. समजलं का? अरे कळलं का की नाही कळलं? अरे पाव डझन म्हटलं सपोज मी ना, पाव डझन. तर एका डझन मध्ये किती वस्तू राहतात? 12. तर त्याचे 4 सारखे भाग करा. 3 3 3. पाव डझन म्हणलो तर एक भाग घ्या 3. म्हणजे पाव डझन केळं म्हणलो तर किती आले असते त्याच्यात केळं? 3. पाव डझन बांगड्या म्हणलो तर किती आले असत्या? 3. पाव डझन अंडे म्हणलो असतं तर किती अंडे आले असते? 3. ओके. जेव्हा मग अर्धा म्हणतो आपण तर हाफ करायचा, सीधा 2 हिस्से करायचे. तर हाफ डझन म्हटलो तर अर्धा डझन 6 आले असते की नाही? तर हा अर्धा जेव्हा 1 सोबत जुळतो तेव्हा 1.5 म्हटला जाते. जेव्हा 2 सोबत जुळतो तेव्हा 2.5. जेव्हा 3 सोबत जुळतो तेव्हा 3.5. जेव्हा 4 सोबत जुळतो तेव्हा 3.5. आता झाला 3.5 चालू. 4.5 5.5 6 बरोबर. तर इथं 2.5 म्हणते म्हणजे 2 अन अर्धा. 2 अन अरे बरोबर. आणि लाखाचे कोणाचे करायचे आहेत तुकडे आता? म्हणजे 2 लाख पूर्ण. अरे 2 लाख पूर्ण प्लस 1 लाखाचा अर्धा म्हणजे किती? 50,000. किती? 50,000 म्हणजे किती झाले? 2,50,000 झाले. याला देवनागरी मध्ये कसं लिहून? तर 2 5 किती शून्य दिलो बे मी ना, बरोबर. तर बघा असं आहे का? आणि सपोज म्हटलं नसतं 2.25 लाख. 2.25 म्हणजे 2 पूर्ण आणि पावभाग. 1 लाखाचा पावभाग म्हणजे किती झाला असता? 25,000. म्हणजे 2,25,000. 2.25 म्हणलं नसतं, 2.25 लाख म्हणजे 2 लाख पूर्ण आणि पावणे लागल्यावर 3 भाग घ्यायचे. 25 25 25 तर 75. तर 2,75,000. कळलं? समोर शिकवीनच मी अजून. ठीक आहे. देन
चला बघा काय लिहिलेलं आहे. 12 3 8 या संख्येतील हजारच्या स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहाल. तर हजारच्या स्थानावर कोणता अंक आहे थलपती सांगा. इथं हजारच्या स्थानावर कोणता अंक आहे 1000. तिथं नको पाहू, तिथं नको पाहू, इथं सांग एकक दशक शतक हजार असा मोज ना. आणि 1000 वर कोणता अंक आहे. हा याला कोणता स्थान म्हणतात. अबे स्थान बे प्लेस प्लेस एकक दशक शतक काल शिकलास का. याच्या पहिले नाही झालं कधी, काल नाही सांगितलो का. पण पहिले 4थ्या वर्गापर्यंत कधी शिकल्या नाही का बे बैलाईनो. तू बेसिक मध्ये होतास ना बैला. हा मग वन्स टेन्स 100 1000 प्लेस ना माहीत आहेत का. आता सांग ना तर एकक दशक शतक बे. हा हा तर इंग्लिश मध्ये सांग. हा 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 1000. तर 1000 म्हणजेच काय होते बैला. इंग्रज होस का तू. मराठीत माहित नाही आहे. एकक दस हजार. तर बघा हा 1000च्या स्थानावर कोण आहे 5 आणि याला इंग्लिश मध्ये कसं लिहितो. अरे बरोबर. तर मराठीत माहीत ठेवा. समोरचा चॅप्टर तोच आहे वाचन अंकांचा. पण 4थ्या वर्गापर्यंत शिकल्या ना भाऊ तुम्ही. इंग्लिश शाळेत होतास का रे तू 4थ्या वर्गापर्यंत. हा बापा रे बापा. बोलून दाखव आता इंग्लिश. 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल. आंतरराष्ट्रीय म्हणजे नंबर. 7 अंकी सर्वात मोठी कोणती आहे. 1 2 3 4 5 6 7 हे झाली असती 7 अंकी मोठी बरोबर. 7 अंकी. पण आपल्याला सम पाहिजे बघा. इथं काय म्हटलेलं आहे सम. इथं मागे काय आला 9 म्हणजे काय झाली विषम बरोबर. सम पाहिजे तर लास्ट मध्ये कोण कोण आले पाहिजेत. कोण येऊ शकतात 2 4 6 बरोबर. 10 म्हणजे 0 है ना. तर हे अंक अगर मागे लागले असतील तर ते काय आहेत. तर मग हिच्यापेक्षा लहान कोणती आली असती. म्हणजे काय आला असता 9 9 हा झाला असता आपला. मग 14 नंबर बघा. 14 नंबर लास्ट काय म्हणते. गुरु स्मृती विद्यालयात 2.25. आताच बघा 2.25 आला. 2.25 अरे 2.25 आला. तर जेव्हा पाव भाग दुसऱ्या सोबत जुळते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो 2.25. 2.25 म्हणजे 1 अन पाव. 2.25 2 अन पाव. 3.25 3 अन. हा किती म्हणते 2.25,000. हे समोरच्या चॅप्टर मध्ये शिकवणे आहे मला. म्हणजेच 2000 पूर्ण प्लस 1000च्या 4 तुकडे करा. 250 250 250 त्याच्यातला एक हिस्सा घ्या. म्हणजे 2250. तर कुठं आहे बघा. आणि कोणता आंतरराष्ट्रीय मध्ये म्हणते ना हा वालाच. ठीक आहे. तर हे 2.25 अर्धा अजून समोरच्या चॅप्टर मध्ये आपण शिकणारच आहोत. ठीक आहे. आता जेवढा झाला तेवढा पहिले उतरवा.
आणि त्याच्यावर आधारित मी तुम्हाला होमवर्क देतो. कळलं?